नमस्कार, मी सचिन जाधव. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये मी आता आहे आणि इथे रेतीच्या जे बेकायदेशीर रेती जे प्रशासनाने ज्याच्यावरती अंकुश ठेवलेला नाही त्याच्या विरोधामध्ये एक आंदोलक आहेत ज्यांचं नाव आहे शेख मौला यादुल साहब. हे उपोषण करायला बसले आहेत. तर त्यांच्या काय मागण्या आहेत काय नाही याच्या संदर्भामध्ये आपण सखोल माहिती जाणून घेऊया. माझी नेमकी मागणी अशी आहे की जे घरकुल लाभधारक आहे, जे मोदी साहेबांनी जे घरकुल गरिबांसाठी काढलेलं आहे, गरिबाला पक्का घर भेटावा म्हणून, त्याच्या अनुसरून आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याच्या अनुसरून गरीब लोकांना रेती बी मोफत मिळावं म्हणून एक योजना स्कीम काढली. ते पहिले गरिबांना घरकुल लाभधारकांना 5 ग्रास रेती द्यावं, नंतर ते टेंडरवाला विकून घ्यावं जे बी टेंडर आहे. परंतु असं झालं की टेंडरवाले जे आहे ते स्वतः काय बी सगळं रेती काढून घरकुल लाभार्थीला न देता डायरेक्ट परप्रांतात जास्त पैसा कमवण्यासाठी परप्रांतात पाठवून टाकून पैसे कमवण्याच्या मागे लागलेला आहे. त्यामुळेच जे घरकुल लाभार्थी आहे आपलं जे तालुक्याचे देगलूर तालुक्याचे जे 13,000 ते 14,000 काहीतरी लाभार्थी आहे तेवढं मला माहीत नाही, परंतु जे 14,000 ते 15,000 काहीतरी लाभार्थी आहेत त्यांना ह्याचा फटका बसत आहे. त्यांना रेती भेटेनाशी झाली आहे. त्याच्यामुळे जे स्वप्न घर बांधण्याचं आहे त्यांचं ते कुठेतरी स्वप्न भंग होत आहे. त्यामुळे शासनाचं जे GR काढले त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाविरोधात इथं बसला आहे. तुमचा जो प्रशासनाविरोधात जो म्हणजे लढा आहे किंवा जो उपोषण करताय याच्या मागचं मूळ कारण असं आहे का इथली रेती हे बाहेरच्या राज्यामध्ये जाते ते पण बेकायदेशीर? आताच मी कित्येक व्हिडिओ GPS मध्ये केलेले आहे. कित्येक वरी ओव्हरलोड नेऊन पूर्ण या मार्गाने कर्नाटक राज्यात जात आहे. कर्नाटकमध्ये जात आहे, परंतु देगलूर तालुक्यात घरकुलसाठी भेटत नाही. घरकुलला जे GR शासनाने काढलेलं आहे 5 ग्रास त्याला कोणत्याही लाभार्थ्याला भेटत नाही. मी 15 दिवस पहिले त्यांना पत्र दिलो की बाबा तुम्ही घरकुल लाभार्थ्यांना रेती चालू करा जे बी आहे, जेणेकरून जे घरकुल लाभार्थी त्यांचं स्वप्नाचं घर बांधतील ते. परंतु त्यांनी न देता ह्याच्यावर काही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे आज मला नाईलाजाने इथं उपोषणाला बसावं लागले आहे. तुम्ही तहसीलदारांना पूर्वसूचना किंवा बिलकुल माझ्याकडे आहे ना, ते दिलेलं लेटर आहे त्यांचे कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. ह्यांच्या जे हक्काचं जे रेती आहे ह्याच्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे एवढं मी सांगू इच्छितो. ती मांजराचीच रेती आहे ना? हेच आहे. हे लिलाव पण झालेला आहे, परंतु जे ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टदार ते जाणून बुजून चालू करत नाही. जे चालू केलं असतं तर घरकुल लाभार्थ्यांना द्यावं लागतं. अजून त्याचे काय प्लॅनिंग समोरचं वाढून घ्यावं, दुसरं प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यामुळे त्यानं देत नाही घरकुल लाभार्थ्याला. त्याच्यामुळे गरीब लोकांच्या घराचं स्वप्न भंग झालेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने ह्याच्याकडे लक्ष देऊन आमची त्वरित मागणी पूर्ण करावी हे आमची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन गौतम कांबळेसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, देगलूर, नांदेड. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.